नमस्कार मित्रांनो, गोष्ट पैशांची मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इमर्जन्सी फंडचं महत्व जाणून घेतलं. आज आपण अशाच एका महत्वाच्या टॉपिक बद्दल बोलणार आहोत, इन्शुरन्स आणि त्याचं महत्व. समजा पाऊस एवढा जोरात आहे की आता छत्रीने काम होणार नाही, तेव्हा आपल्याला एक भक्कम छप्पर हवं असतं. आर्थिक जगात हे भक्कम छप्पर म्हणजेच इन्शुरन्स. लोक म्हणतात की मला काय झालंय, मी एकदम ठणठणीत आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, इन्शुरन्स हा तुमच्यासाठी नाही तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या कुटुंबासाठी असतो. आज आपण जाणून घेणार आहोत की असे कुठले इन्शुरन्स आहेत की जे तुमच्याकडे असायलाच हवे आणि हे इन्शुरन्स घेताना आपण कुठल्या चुका टाळायला हव्यात. त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया. अनेकांना इन्शुरन्स हा खर्च वाटतो, पण हा खर्च नसून रिस्क ट्रान्सफर आहे. म्हणजे इन्शुरन्स घेऊन आपण आपल्यावर भविष्यात येऊ शकणाऱ्या आर्थिक संकटाची जबाबदारी इन्शुरन्स कंपनीवर ट्रान्सफर करतो आणि त्या बदल्यात त्यांना काही पैसे म्हणजेच प्रीमियम देतो. एकंदरीत काय, तर इन्शुरन्स हा गाडीच्या सीट बेल्ट सारखं काम करतो. जोपर्यंत ऍक्सिडेंट होत नाही तोपर्यंत तो बोचतो, पण जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा तोच आपला जीव वाचवतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी इन्शुरन्सचं महत्व लक्षात घेणं गरजेचं आहे. बाजारात इतक्या प्रकारचे इन्शुरन्स अवेलेबल आहेत की त्यामुळे सामान्य माणूस कन्फ्युज होऊन जातो की त्यांच्यासाठी योग्य इन्शुरन्स कुठला. त्यामुळे आज आपण साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की कुठले इन्शुरन्स आपल्याकडे असायलाच हवे. तर दोन प्रकारचे इन्शुरन्सला आपण प्रायोरिटाईज केलं पाहिजे. पहिला म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि दुसरा म्हणजे टर्म इन्शुरन्स. तर आता हेल्थ इन्शुरन्स बद्दल आधी समजून घेऊ. आजकालची हॉस्पिटलची बिल्स बघूनच हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त आहे. आपली वर्षानुवर्षाची बचत एका हॉस्पिटलायझेशनमुळे शून्य होऊ शकते. आता हा हेल्थ इन्शुरन्स कोणासाठी आवश्यक आहे, तर घरातल्या लहान मुलापासून वृद्धांपर्यंत म्हणजे घरातल्या प्रत्येकासाठी हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आता हा हेल्थ इन्शुरन्स घेताना आपण काही काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक कुटुंबासाठी एक फॅमिली फ्लोटर प्लॅन आपण घेतला पाहिजे. फॅमिली फ्लोटर प्लॅन म्हणजे आपण एक प्रीमियम देतो पण त्यात संपूर्ण कुटुंब आपलं कव्हर असतं. तर साधारण एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक 8 ते 10 लाखांचं कव्हर असणं ही काळाची गरज आहे. आजकाल मेडिकल इन्फ्लेशन खूप तेजीने वाढत आहे, त्यामुळे हॉस्पिटलची बिल्स वाढत आहेत आणि म्हणूनच हेल्थ इन्शुरन्सकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा मस्ट हॅव इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्सला प्युअर इन्शुरन्स असंही म्हटलं जातं, कारण यामध्ये कुठलीही मनी बॅक गॅरंटी नसते. हा इन्शुरन्स आपल्याला कमी प्रीमियम मध्ये मोठं आर्थिक कवच प्रोव्हाइड करतो. तर आता हा टर्म इन्शुरन्स किती असला पाहिजे, तर साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 15 ते 20 पट. म्हणजे एखाद्याचं जर वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर साधारण 1.5 ते 2 कोटी इतका टर्म इन्शुरन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हा टर्म इन्शुरन्स आपण जितक्या लवकर म्हणजे कमी वयसेपर्यंत घेऊ तेवढा त्याचा प्रीमियम कमी असतो. उदाहरणच द्यायचं तर अशी एक व्यक्ती की जिचं वय 25 वर्ष आहे, तर तिला टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा साधारण 10 ते 12 हजार रुपये वार्षिक इतका येईल. पण हाच जर टर्म इन्शुरन्स घ्यायला आपण लेट झालो आणि वयाच्या 35व्या वर्षी घेतलो तर हाच प्रीमियम दुपटीने वाढू शकतो आणि हाच प्रीमियम आपल्याला 20 ते 25 हजार रुपये इतका असू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स घेणं हे खूप आवश्यक आहे. अनेक लोक हे ट्रॅडिशनल एंडोमेंट प्लॅन आणि टर्म प्लॅन यामध्ये कन्फ्युज होतात. ट्रॅडिशनल एंडोमेंट प्लॅन मध्ये आपण भरलेले पैसे आणि त्यावर काही व्याज असे पैसे मॅच्युरिटीच्या वेळी मिळतात. पण टर्म प्लॅन मध्ये आपल्याला कुठलीही रक्कम शेवटी मिळत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं की ट्रॅडिशनल एंडोमेंट प्लॅन हा आपल्या जास्त फायद्याचा आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेणार आहोत की कुठला इन्शुरन्स हा आपल्या जास्त फायद्याचा आहे. इमॅजिन करा, एक 25 वर्षाचा तरुण रोहन, ज्याला आपल्यासाठी 1 कोटीचा लाईफ कव्हर काढायचा आहे. आता त्याच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे ट्रॅडिशनल एंडोमेंट प्लॅन आणि दुसरा टर्म इन्शुरन्स. एंडोमेंट प्लॅन मध्ये रोहनला 1 कोटीच्या कव्हरसाठी साधारण 4,80,000 रुपये इतका प्रीमियम पे करावा लागेल आणि टर्म इन्शुरन्स घेतला तर फक्त वर्षाला 12,000 रुपये. आता आपण बघू की दोन्ही ऑप्शन मध्ये मॅच्युरिटी बेनिफिट काय मिळेल. एंडोमेंट प्लॅन मध्ये साधारण आपण दरवर्षी 5 लाख रुपये भरतोय आणि 35 वर्षानंतर 5 ते 6 कोटी रुपये मिळतील. पण हेच आपण स्मार्ट ऑप्शन वापरला आणि हेच 5 लाख रुपये हुशारीने इन्व्हेस्ट केले तर फक्त 12,000 रुपयांमध्ये टर्म इन्शुरन्स घेतला आणि उरलेले पैसे एका चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये SIP केले तर 35 वर्षांनंतर आपल्याकडे साधारण 25 कोटी रुपये असतील. आता निर्णय तुमचा आहे, तुम्हाला 5 कोटी हवेत की 25 कोटी. आता या ग्राफकडे नीट लक्ष देऊन बघा. सुरुवातीची 5 ते 10 वर्ष दोन्ही लाईन जवळपास सोबत चालत आहेत, फारसा फरक नाहीये.
आणि इथेच लोक फसतात. पण 20 वर्षानंतर बघा, एंडोमेंट प्लॅनची ग्रीन लाईन संथ गतीने चालत आहे, पण टर्म प्लॅन प्लस SIP ची ब्ल्यू लाईन रॉकेट सारखी वर गेली आहे. 35व्या वर्षी ग्रीन लाईन 5 ते 5.5 कोटींवर थांबते, पण ब्ल्यू लाईन 25 कोटींवर पोहोचते. हा 20 कोटींचा फरक म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टची ताकद आहे, जी एंडोमेंट प्लॅन मधून आपल्याला मिळत नाही. म्हणून इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कधीही मिक्स करू नका. स्वतःच्या संरक्षणासाठी प्युअर टर्म इन्शुरन्स घ्या, की जो स्वस्त असतो. उरलेले पैसे SIP किंवा PPF मध्ये टाका. यामुळे तुमच्या कुटुंबाला 1 कोटीचं संरक्षणही मिळेल आणि भविष्यात तुम्ही जनरेशनल वेल्थ क्रिएट करू शकाल. आता आपण बघू की इन्शुरन्स घेताना आपण कुठल्या गोष्टी टाळायला हव्या. पहिली गोष्ट म्हणजे इन्शुरन्स घेताना आपण इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स हे दोन्ही कधीही मिक्स करू नये. इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपण आपल्याबद्दलची सर्व माहिती ही खरी आणि योग्य वेळी दिली पाहिजे. आपल्याला काही व्यसन किंवा आजार असतील तर ते आपण आधी सांगायला हवे, कारण या गोष्टींमुळे आपल्याला इन्शुरन्स क्लेम करताना अडचण येऊ शकते. बरेच लोक फक्त ऑफिसने प्रोव्हाइड केलेल्या इन्शुरन्सवर अवलंबून असतात, पण ऑफिसने दिलेल्या इन्शुरन्स व्यतिरिक्त देखील आपला एक स्वतंत्र इन्शुरन्स असणे गरजेचं आहे. अनेक जण वेळेवर इन्शुरन्सचा प्रीमियम भरत नाही, त्यामुळे क्लेमच्या वेळी अडचण येऊ शकते. तर मित्रांनो, आजच चेक करा तुमच्याकडे योग्य हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स आहे की नाही. लक्षात ठेवा, पैसा आपण पुन्हा कमवू शकतो, पण एकदा गेलेली वेळ आणि सुरक्षा परत येणार नाही. त्यामुळेच इन्शुरन्स कदाचित आज महाग वाटेल, पण जेव्हा त्याची गरज असते तेव्हा मात्र तो अनमोल असतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.